हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर आपला सगळ्यांचा पेपर 20 फेब्रुवारीला होणार आहे मराठी भाषेचं। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हे व्याकरण सोडून तुम्हाला दुसरं काहीही करायची गरज पडणार नाही आहे। तर तुमच्यासाठी मी 100% 100% जे ग्रामर येणार आहे 2026च्या पेपरमध्ये 20 फेब्रुवारीला, ते मी आज तुम्हाला सर्व काही पूर्ण स्पष्टीकरण देऊन सगळं डिटेलमध्ये ग्रामर ही शिकवणार आहे आणि महत्त्वाचे प्रश्न सगळे डिटेल शिकवणार आहे। तर व्हिडिओमध्ये एंडपर्यंत सगळं पहा। आज तर हे पेपर तुमचं मराठीचं आहे, म्हणून मी तुमच्यासोबत मराठी लँग्वेज यूज करत आहे। तर आपण चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लवकर सबस्क्राईब करा, कारण असंच मी सगळ्या पेपरचे महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला देणार आहे, जे 100% तुमच्या पेपरमध्ये पडणार आहेत। आणि तुम्ही जर हे ग्रामर केला तर तुमचे 16 मार्क्स ग्रामरमध्ये पक्के होणार आहेत। आणि जर तुम्हाला विभाग 5 जर हवा असेल तर मला कमेंट करा, तेही तुमच्यासाठी सकाळी 10च्या अगोदर मी अपलोड करेन। आणि तेही एकदम सोप्या भाषेत सरळ पूर्ण कसं लिहायचं आहे, कशी पद्धत करावी, सगळं सांगणार आहे। आणि तुमच्या प्रत्येक कमेंटचा आन्सर तुम्हाला भेटणार आहे। तर लवकर चॅनलला सबस्क्राईब करा। आता आपण व्हिडिओला जे आहे सुरुवात करूया। तर विभाग 4 जे आहे भाषाभ्यास असतो। तर विभाग 4 मध्ये आपल्याला पहिला काय ग्रामर असतो, काय व्याकरण असतो ते मी तुम्हाला सांगणार। आणि त्याच्यानंतर कोणते प्रश्न बोर्डामध्ये आता पडणार आहेत आणि काय ग्रामर असणार आहेत, सगळं आपण डिटेलमध्ये पाहूया। तर चला पहिला आपण सुरू करूया। सगळ्यात पहिला तुम्हाला जे व्याकरण असतो ते असतं समासचं। आणि समासचं व्याकरण विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला किती मार्क्ससाठी असतं? 2 मार्क्ससाठी। त्याच्यानंतर बघा दुसरं असतं शब्दसिद्धी। तुम्हाला काय करायचं आहे ते मी पुढे डिटेलमध्ये सांगणार आहे। फक्त आता एक आपण चार्ट पाहत आहोत इथं काय कुठलं व्याकरण आहे। समासच्या नंतर तुम्हाला दुसरा व्याकरण असतो शब्दसिद्धीचा, हेही तुम्हाला 2 मार्क्ससाठी असतो। मग त्याच्यानंतर तिसरा व्याकरण असतो वाक्यप्रचारचा। वाक्यप्रचारमध्ये पण तुम्हाला 2 मार्क्ससाठी हे व्याकरण असतो। मग त्याच्यानंतर शब्दसंपत्ती असते। शब्दसंपत्तीमध्ये मुलांना तुम्हाला जे आहे थोडं म्हणजे कधी विरुद्धार्थी शब्द पण असतात, समानार्थी शब्द पण असतात आणि त्याला वचन बदला हेही असतं। ते सगळं पुढे तुम्हाला डिटेलमध्ये सांगते मी। तर शब्दसंपत्ती हे तुमची ह्याच्यामध्ये सेपरेट मार्क्स असतात। ह्याच्यामध्ये हे बघा शब्दसंपत्तीमध्ये तुम्हाला इथं 1 मार्क असतं, ते अचूक प्रश्न ओळखायचं असतं। मग 1 मार्कसाठी असतात विरामचिन्ह। मग त्याच्यानंतर इथे तुम्हाला बघा परत असते इथं समानार्थी शब्द। हे बघा पारिभाषिक शब्द जे आहेत, तुम्हाला पारिभाषिक शब्द पण तुम्हाला 1 मार्कसाठीच असतात। त्याच्यानंतर समानार्थी शब्द असतात 1 मार्कसाठी, आणि हे मी तुम्हाला सगळे देणार आहे, तेच करायचे आहेत तुम्ही। आणि शब्दसमूहासाठी 1 शब्द असतं, ते पण 1 मार्कसाठी इथे असतं। तुम्हाला शब्दसमूहासाठी 1 शब्द तुम्हाला लिहायचं असतं। आणि त्याच्यानंतर बघा विरुद्धार्थी शब्द असतात, हे पण 1 मार्कसाठी असतं। आणि शब्दांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करायचं, हेही 1 मार्कसाठी असतं तुमचं। तर असे तुम्हाला किती गुण मिळतात? टोटल जे व्याकरण आहे तुमचं हे किती असतात? टोटल अंक जे आहे किती असतात विद्यार्थी मित्रांनो? 16 अंकासाठी तुम्हाला असतं। तर चला आपण सगळ्यात अगोदर समासचं व्याकरण पाहूया। बघा विद्यार्थी मित्रांनो, समासचं व्याकरण किती तुम्हाला 2 मार्क्ससाठी असतं। तर मी इथे एकदम सोपी ट्रिक तुम्हाला सांगणार आहे। तुम्हाला जर काही येत नसेल समासचं व्याकरण तर हे बघा, तुम्हाला नक्कीच येणार आहे। तर समास म्हणजे आपल्याला इथेच बघा, समासमध्ये 3 टाईपचे समास असतात। एक कर्मधारय समास, एक द्विगु समास आणि तिसरा जे असतो ते द्वंद्व समास। तुम्हाला आता 10वीला 5 प्रकारचे जे आहे समास तुम्हाला शिकायचे आहेत। तर एक कर्मधारय समास, द्विगु समास आणि द्वंद्व समास, हे तर 3 झालेत। पण द्वंद्व समासमध्ये जे आहेत त्याचे 3 टाईप असतात। एक वैकल्पिक द्वंद्व समास असतो, दुसरा इतरेतर द्वंद्व समास असतो आणि तिसरा समाहार द्वंद्व समास असतो। हे थोडंसं चुकलं होतं इथं लिहिण्याचं, म्हणून थोडीशी खाट झाली आहे। वैकल्पिक द्वंद्व समास, इतरेतर द्वंद्व समास आणि समाहार द्वंद्व समास असे समासचे हे द्वंद्व समासचे 3 प्रकार आहेत। आता बघा विद्यार्थी मित्रांनो, ओळखायचं कसं? कर्मधारय समास कोणाला म्हणतो आपण? तर असले शब्द जे असे, असा, सारखे याचा विग्रह, ज्या समासचा विग्रह असे, असा आणि सारखे असतो त्याला आपण काय म्हणतो? कर्मधारय समास। ते तुम्हाला एक्झाम्पलमधून नक्कीच कळेल कसं आहे, मी ते एक्झाम्पल देऊन तुम्हाला सांगते पुढं।
त्याच्यानंतर द्विगु समासमध्ये एक समूह असतो, म्हणजे शब्दमध्ये आपल्याला असं ते शब्द आपण वाचलं तर आपल्याला असं वाटतं की ते एक कुठला तर एक समूह म्हणजे एक गठ्ठा आहे ते कशाचं तर तसल्या शब्दांना आपण द्विगु समास म्हणतो. आणि द्वंद्व समास म्हणजे त्याच्यामध्ये 3 आहेत. तर वैकल्पिक द्वंद्व समास कोणाला म्हणतो आपण? ज्या शब्दामध्ये आपल्याला शब्द वाचून असं वाटतं की किंवाचा वापर होत आहे. म्हणजे बघा बरे वाईट हे शब्द पहा, बरे वाईट, बरे किंवा वाईट असे होऊ शकतं ना, म्हणून किंवा ज्याचं विग्रह असतं त्याला आपण वैकल्पिक समास म्हणतो. इतरेतर द्वंद्व समास कोणाला म्हणतो आपण? ज्याचा विग्रह आणि असतो. म्हणजे उदाहरण बघा, बहीण भाऊ, बहीण आणि भाऊ ज्याचा विग्रह आणि असतो. आणि द्वंद्व समाहार म्हणजे काय असतं? त्याच्यामध्ये ह्याचा वगैरे, ह्याच्यामध्ये वगैरेचा वापर होतो. म्हणजेच काय, भाजीपाला वगैरे असं आपण म्हणतो, भाजीपाला वगैरे असं. तर वगैरे ज्याचा विग्रह असतं त्याला आपण म्हणतो द्वंद्व समाहार. तर हे 3 प्रकार तर तुम्हाला कळले असणार. मग आता ह्याच्यावर प्रश्न कसा पडतो पेपरमध्ये, आणि हे जे मी प्रश्न देणार आहे ते तेवढेच पाठ करून जावा, ते तेवढेच येणार आहेत पेपरमध्ये. तर बघा इथे ह्याला सोडून कुठलेही प्रश्न येणार नाहीत. तर बघा कसं ओळखायचं. आता इथे आहे एक चार्ट, सगळे प्रश्न असतो. तुम्हाला प्रश्न काय असतो? जोड्या जुळवायचं असतं. तर योग्य जोड्या जुळवा, समास देतात आणि योग्य जोड्या जुळवा. आता तर मी इथे तुम्हाला समासच्या जोड्या काही लावायला देणार नाही आहे, पण समासच्या सामासिक शब्दाच्या समोर त्याचं समासचं नाव इथं लिहून दिलेलं आहे, ते तुम्ही पाठ करा. पण ओळखू शकता तुम्ही. विटी दांडू, हे बघा विटी दांडू, इथे बघा काय आलं आहे तुम्हाला. विटी दांडू म्हणजे विटी आणि दांडू असणार आहे. तर आणि ज्याच्यामध्ये यूज होतो त्याला आपण काय म्हणतो? इतरेतर द्वंद्व. ह्याच्यामध्ये बघा नील कमल, नील कमल, नील असा कमल, नील असा कमल असा ह्याचा अर्थ असतो. तर असा, असा हे कुठला असतो? असा कुठल्या समासमध्ये आपण यूज करतो? कर्मधार्य समास. तर हे कर्मधार्य. पंचपाळे, पंचपाळे म्हणजे आता मी म्हटलं होतं समूह असतो. म्हणजे पंच म्हणजे 5, 5चं एक समूह आहे. तर ह्याला आपण काय म्हणणार? द्विगु समास. असं पुढे इथं समास पण असं लिहू शकताय तुम्ही. त्याच्यानंतर बघा भाजीपाला, तुम्हाला वरच मी उदाहरण दिली, भाजी किंवा भाजीपाला वगैरे. तर वगैरे ज्याचं असतं त्याला आपण काय म्हणतो? आपण द्वंद्व समाहार. तर समाहार द्वंद्व असं पण आपण लिहू शकतो. कमल नयन, कमल नयन, कमल असा नयन, असा म्हणजे कर्मधार्य समास. ह्याच्यामध्ये बघा त्रिभुवन, त्रि म्हणजे 3, तर 3 ह्याच्यामध्ये एक गठ्ठा असं संख्या दाखवलेली आहे, तर त्याला आपण काय म्हणतो? द्विगु समास. याच्यामध्ये बघा पुरुषोत्तम, पुरुषोत्तम म्हणजे ह्याच्यामध्ये पुरुष असा उत्तम, तर कर्मधार्य समास असणार इथे. त्याच्यानंतर बघा काव्य नृत्य, तर ह्याच्यामध्ये हे पण बघा काव्य असे नृत्य, तर असा ह्याचा आला आहे, तर ह्याला पण आपण काय म्हणणार? कर्मधार्य समास. त्याच्यानंतर बघा बार भाई, बार भाई, बार भाई हे काय असणार आहे? आपलं द्विगु समास. तर इथे त्याच्यानंतर बघा काव्य नृत्य, काव्य नृत्य ह्याच्यामध्ये हे काय असणार आहे? काय असणार आपलं? कर्मधार्य समास. कारण असा काव्य असा नृत्य म्हणून कर्मधार्य समास. आणि आई वडील, आई आणि वडील ह्याचा जे विग्रह आहे ते आणि असणार आहे. जसे की बहीण आणि भाऊ असे आपण पाहिलं होतं. तर आई वडील इतरेतर द्वंद्व समास. हे एवढेच पाठ करा, ह्याच्यामधलेच प्रश्न तुम्हाला नक्की पडतील. समासचं तर कळलं. तर आता जे दुसरा प्रश्न असतो आपण त्याच्यावर जाऊया, त्याचेही शब्द तुम्हाला मी सांगते. बघा व्याकरणमध्ये आता दुसरा असतं शब्दसिद्धी. शब्दसिद्धीमध्ये तुम्हाला देतात खालील तक्ता पूर्ण करा, आणि शब्द देतात. एवढे शब्द नसतात, 4च असतात. इथे मी सगळे तुम्हाला महत्त्वाचे प्रश्न दिलेले आहे म्हणून हे काढलेलं आहे. 4 प्रश्न देतात आणि त्याला असं तुम्हाला एक तक्ता देतात खाली. हे बघा असं तक्ता असते, त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे वर्गीकरण त्याचं करायचं असतं. तर इथे 3 भाग असतात, प्रत्यय घटित, उपसर्ग घटित आणि अभ्यस्त. आता कसं तुम्हाला समजणार? प्रत्यय म्हणजे पहिला लागलेला असणार. उपसर्ग म्हणजे हे म्हणजे उपसर्ग म्हणजे काय असणार? प्रत्यय म्हणजे इथं काय असणार? जसे की सामाजिक. आणि उपसर्ग घटित म्हणजे काय असणार? उपमुख्याध्यापक. उप म्हणजे इथं पहिला असते बघा, पहिला काय तर एक नवीन शब्द लागलेला असते, म्हणजे पहिला एक उप, परत बिन, इथं ना आणि भर असं जे असते पहिला जिथं लागलेलं असते त्याला आपण काय म्हणणार? उपसर्ग घटित. आणि शेवटला जिथं असते म्हणजे सामाजिक,
हे ते बघा, जमीनदार, दार, दुकानदार. तर हे लास्टला असं जे असते त्याला आपण काय म्हणतोय, प्रत्यय घटित. तर उपसर्ग घटित आणि प्रत्यय घटित ह्याला असं तुम्ही आता कसं हे करणार, सामाजिक ह्याच्यामध्ये आपल्याला करायचं. अभिनंदन आहे तर अभि उपसर्गमध्ये येणार. तर हळूहळू हे तर कोणी पण सांगू शकतोय. जर असे जे शब्द असतात ना, हळूहळू, लाल लाल, तिखट तिखट, आंबट आंबट, तर हे अभ्यस्त असतात, म्हणजे डबल डबल जे असतात. मग प्रत्यय घटितमध्ये तुम्हाला समजलंच असणार, इथं लास्टला जे येणार असं लागलेलं असतं ते प्रत्यय घटितमध्ये शब्द येणार. उपसर्ग घटित म्हणजे असं पहिला असतात, उपमुख्याध्यापक, अभिनंदन, बिनचूक, ना उमेद, भर दिवसा, भर धाव. तर असे जे शब्द असतात, हे बघा इथे तक्ता आहे, तर हे कशामध्ये येणार, उपसर्ग घटित. आणि अभ्यस्त म्हणजे हे तर तुम्हाला कळतंच, हळूहळू, तिळतिळ, लाल लाल, खटपट, आंबट चिंबट असले शब्द अभ्यस्तमध्ये येणार. आणि 4 शब्द देतात, वर्गीकरण तुम्हाला करायचं असतं. समजलं, हे पण खूप सोपं आहे. आता चला नेक्स्ट ग्रामर वाक्यप्रचारवर जाऊया आपण. आता बघा वाक्यप्रचार. वाक्यप्रचार जर आपण बघितलं तर किती मार्क्ससाठी असतं सांगितलंय ना मी तुम्हाला, किती, 2 मार्क्ससाठी. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला काय देतात, एक म्हणजे तुम्हाला एक वाक्य प्रचार करण्यासाठी तुम्हाला इथे काय असतं, असं पेपरमध्ये प्रश्न देतात की खालील जे आहे वाक्यप्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. मग असे तुम्हाला एक वाक्य देतात, कानोसा घेणे, हे तुम्हाला देतात, कानोसा घेणे. तर त्याचा अर्थ काय आहे, कानोसा घेणे तर अंदाज घेणे. कानोसा घेण्याचा अर्थ काय, अंदाज घेणे. त्याच्यावरून तुम्हाला वाक्य बनवायचं असतं. तर कसं वाक्य बनवायचं, पेपरमध्ये असंच प्रेझेंटेशन द्या तुम्ही. कानोसा घेणे हे तुम्हाला प्रश्न असतं, तर कानोसा घेणे म्हणजे अंदाज घेणे. आणि वाक्य काय बनवायचं, मी बाहेर जाणार आहे, असे माझ्या आईने कानोसा घेतला, आणि ह्याला करायचं असं अंडरलाईन. नाहीतर खूप सारे मुले काय करतात, हे घालतात, अंदाज घेणे ही ते असं लिहितात. हे नाही, अर्थ नाही लिहायचं आपल्याला, जे मूळ शब्द मूळ वाक्य आहे तेच लिहायचं आहे आपल्याला. तर मी बाहेर जाणार आहे असे माझ्या आईने कानोसा घेतला. तर त्याच्यानंतर बघा इथे काही वाक्यप्रचार महत्त्वाचे आहेत, त्याचा मी अर्थ सांगतो. परीक्षामध्ये तुम्ही त्याचा आपल्या वाक्यात वाक्यप्रचार करा. तर आनंद गगनात न मावणे असे तुम्हाला देतात, तर त्याचा काय असतं अर्थ, खूप आनंद होणे. त्याच्यानंतर बघा कंठस्नान घालणे. कंठस्नान घालणे म्हणजे काय, ठार मारणे. त्याच्यानंतर बघा पित्त खवळणे. पित्त खवळणे म्हणजे काय, खूप राग येणे. त्याच्यानंतर बघा कसब दाखवणे, कौशल्य दाखवणे. त्याच्यानंतर तगादा लावणे म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी मागे लागणे. मी माझ्या आईला कपडे घेण्यासाठी तगादा लावले म्हणजे मागे लागणे. कान देऊन ऐकणे, लक्षपूर्वक ऐकणे. आम्ही शिक्षक शिकवताना कान देऊन ऐकतो. शिक्षक शिकवताना तर मला माहीत आहे तुम्ही कोण देत नाही, पण दुसऱ्यांचं काय पण ऐकायचं असलं तर आपण कान देऊन ऐकतो. तर आपण लिहू शकतो ना, आम्ही दुसऱ्यांची गोष्टी कान देऊन ऐकतो. हो का नाही, खरं आहे का नाही, तुम्हीच सांगा आता. चेष्टा करत आहे. तर चला आपण नेक्स्ट बघूया. हुकूमत गाजवणे. हुकूमत गाजवणे म्हणजे काय, वर्चस्व गाजवणे. त्याच्यानंतर बघा इथे व्यथित होणे म्हणजे दुःखी होणे. तर वाक्यात, आपल्या वाक्यात तुम्ही प्रचार, त्याचा वाक्यप्रचार तुम्ही करू शकताय. हे समजलं, वाक्यप्रचार झाला. हे एवढे पाठ करून जावा तुम्ही परीक्षेला. आता नेक्स्ट बघूया. आता हे बघा शब्दसंपत्ती. शब्दसंपत्तीमध्ये तुम्हाला शब्दसमूहासाठी एक शब्द असतं. पहिला शब्दसमूहासाठी एक शब्द, हे पाठ करा. दुसऱ्यावर अवलंबून असलेला, तर त्याला आपण म्हणतो परावलंबी. नेक्स्ट दररोज प्रसिद्ध होणारे, प्रसिद्ध आहे, दररोज प्रसिद्ध होणारा तर दैनिक. त्याच्यानंतर बघा हे प्रसिद्ध आहे, चुकीनं झालेलं आहे, प्रसिद्ध होणारा दैनिक. लिहिता वाचता येणारी व्यक्ती, तर त्याला काय म्हणतोय, साक्षर. आणि कविता करणारी स्त्री म्हणजे कवयित्री. सोप्पा आहे ना. असले 4 महत्त्वाचे आहे. जास्त तर कधी कधी हे असले विचारतात, कधी कधी इथे तुम्हाला वचन बदलाचं पण प्रश्न असू शकतो. तर ह्याचं काही जास्त टेन्शन घ्यायचं नाही. त्याच्यानंतर बघा समानार्थी शब्द येतातच तुम्हाला. समानार्थी शब्द पृथ्वीचं काय असतं, धरती. हे 1 मार्कसाठी असतं. हे पण समानार्थी शब्द ओळखायला कंपल्सरी असतंच हे प्रश्न.
पृथ्वीचं काय धरती किंवा माता लिहू शकतोय. नभचं काय आकाश, डोळाचं नयन आणि वृक्ष म्हणजे त्याचा समानार्थी शब्द झाड. मार्ग म्हणजे रस्ता किंवा वाट आणि जल म्हणजे पाणी. त्याच्यानंतर समानार्थी शब्दाच्या नंतर तुम्हाला विरुद्धार्थी शब्द विचारतात. विरुद्धार्थी शब्द त्याच्यामध्ये बघा सुरुवातचं काय येणार, शेवट. सोयचं काय येणार, हे पण 1 मार्कासाठीच असतं. आणि सुरुवातचं काय, शेवट. सोय म्हणजे त्याचं विरुद्धार्थी काय येणार, गैरसोय. वास्तवचं विरुद्धार्थी काय येणार, काल्पनिक. सुपीकचं नापिक, ज्ञानीचं अज्ञानी. हे विरुद्धार्थी शब्द आहेत, हे पण पाठ करा. आणि त्याच्यानंतर चला आता पुढचं बघूया. अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे आपल्याला. आता इथे बघा अर्थपूर्ण शब्द तयार करा. तुम्हाला एक असं शब्द देतात राखणदार आणि इथे तुम्हाला अर्थपूर्ण शब्द तयार करायचा असतं. आणि इथं सांगितलं राखण व दार शब्द वगळून लिहा. तर इथे काय बनतोय, खण पण बनतोय आणि राख पण बनतोय असं लिहायचं. जर इथं असं काय ब्रॅकेटमध्ये दिलेलं नसलं तर तुम्ही हे लिहू शकताय, राखण पण लिहू शकताय आणि दार पण लिहू शकताय. पण असं जर ब्रॅकेटमध्ये दिलेलं असलं वगळून लिहा त्याला, तर ते घ्यायचं नाही शब्द. त्याच्यानंतर बघा विचारसरणी. विचारसरणीपासून काय काय शब्द बनतात, इथे पुढं पाठीमागे शब्द तुम्ही करू शकताय पण अर्थपूर्ण राहायला पाहिजे. 4 बनतोय बघा ह्याच्यावरून, विचार पण बनतोय आणि हे सर बनतोय इथून. त्याच्यानंतर बघा रखवालदार. रखवालदार वरून काय काय बनतोय, एक दार बनतोय आणि एक काय बनतोय, वार बनतोय. आणि बनतात तुम्ही बनवू शकताय, जास्त बनवा. 2 सांगितल्यात ना तर 3-4 बनवा. त्याच्यानंतर बघा अचूक शब्द ओळखायचं असतं. तर इथे अचूक शब्द इथे दुर्मिळ, दुर्मिळ हे असे शब्द तुम्हाला दिलेले असतात. तर याच्यामध्ये तुम्हाला अचूक शब्द ओळखायचं असतं. तर तुम्ही हे करू शकता इझिली. तर इथे मी फक्त 6 शब्द दिलेले, 6 म्हणजे तुम्हाला हे दिलेले आहेत लाईन्स. तर तुम्ही याच्यासाठी काय करा, प्रिव्हियस इयर्सचे क्वेश्चन पेपरमध्ये थोडेसे शब्द बघा आणि ते करा. 2021, 22, 23, 24 आणि 25मध्ये जे जे अचूक शब्द पडलेले आहेत ते अचूक शब्द करा. त्याच्यातलेच येतात, बाहेरचे येत नाहीत. तर इथे मी थोडेसे शब्द तुम्हाला दिलेले आहेत, त्याच्यातले करा तुम्ही आणि थोडेसे त्याच्यातले पण करून जावा अचूक शब्दासाठी. ठीक आहे. तर हे तुमचं तुम्ही हुडकून, हे तुमच्या प्रॅक्टिससाठी ठेवलेलं आहे, हे तुम्ही करा तुमच्या ह्याच्याने. अचूक शब्द ओळखा. मग त्याच्यानंतर बघा अजूनही ग्रामर आपला आहे. आता पारिभाषिक शब्द जे मी सांगणार आहे तेच करायचे, त्याच्यामधूनच येतील. आणि विरामचिन्ह पण जे सांगणार आहे तेवढे करून जावा, त्याच्यातलंच येणार आहे. तर हे अचूक शब्दाचं तुम्ही करा प्रिव्हियस इयर्स पेपरमधलं तेवढं. आता चला आपण विरामचिन्हकडं बघूया. चला विरामचिन्ह बघा. आता विरामचिन्ह हे पण व्याकरण खूप म्हणजे महत्त्वाचं असतं आणि फिक्स 100% 1 मार्कसाठी पडणार हे तुम्हाला. तर याच्यामध्ये बघा हे डॉट असते, त्याला आपण काय म्हणतोय, पूर्णविराम. कधी कधी ह्याच्यावर प्रश्न बघा, कधी कधी फक्त नाव लिहायला येते तुम्हाला, चिन्ह देतात, नाव लिहा म्हणून सांगतात. कधी कधी नाव देतात, चिन्ह लिहा म्हणून सांगतात. आणि कधी कधी काय करतात की असं तुम्हाला एक वाक्य देतात आणि तिथं एक वाक्य देतात आणि तिथं कुठं कुठं कोणतं विरामचिन्ह येईल ते लिहा, म्हणजे वाक्यामध्ये घालून वाक्य परतनं लिहा असं सांगतात. तर हे बघा, हे डॉट म्हणजे काय असते, पूर्णविराम. हे एक डॉट आणि एक कॉमा म्हणजे काय असते, अर्धविराम. कॉमा म्हणजे हे कॉमाला असं आपण काय म्हणतोय, स्वल्पविराम. त्याच्यानंतर बघा हे 2 डॉट म्हणजे अपूर्णविराम. हे तर काय आहे सगळ्यांनाच माहीत आहे, प्रश्नचिन्ह. त्याच्यानंतर हे काय आहे, उद्गारवाचक चिन्ह. हे बघा हे एक दुहेरी अवतरण असते आणि एकेरी अवतरण असते. तर हे जे आहे हे दुहेरी आहे, 2 आहेत. आणि जर एकच असं असेल तर एकेरी लिहायचं. आणि इथे बघा हे असं छोटा डॉट असेल, असं छोटा, तर त्याला म्हणतोय आपण संयोग चिन्ह. आणि जर असे मोठा असेल, हे बघा असे मोठा असेल तर याला म्हणायचं अपसरण चिन्ह. आणि त्याच्यानंतर हे क्रॉस लाईन म्हणजे काय असते, असली विकल्प चिन्ह. समजलं हे? चला आता हे पण क्लिअर झालं असेल. आता थोडेसे पारिभाषिक शब्द आहेत ते पाठ करून जायचे आहेत, ते सांगतो तुम्हाला. बघा पारिभाषिक शब्द. पारिभाषिक शब्द हे व्याकरण जे आहे तुम्हाला किती मार्क्ससाठी असते, 1 मार्कसाठी असते हे. तर ह्याच्यामध्ये बघा युनिट. युनिट म्हणजे त्याला मराठीमध्ये शब्द काय, घटक पण लिहू शकताय तुम्ही, एक एक पण लिहू शकताय. त्याच्यानंतर ॲक्शन. ॲक्शनला कार्यवाही पण शब्द आहे, कृती पण शब्द आहे, दोन्हीपैकी कोणताही लिहा. वर्कशॉप खूप महत्त्वाचा शब्द आहे, कार्यशाळा. एक्सचेंज म्हणजेच देवाणघेवाण.
हे पण खूप महत्त्वाचं आहे. टॅक्स म्हणजे कर, हे पण खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर बघा एक्झिबिशन प्रदर्शन, हे बघा वर्कशॉप, एक्सचेंज, टॅक्स, एक्झिबिशन, युनिट, ॲक्शन, हे खूप खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. ड्रामा, नाटक, हे पण खूप महत्त्वाचं आहे. बुक स्टॉल, पुस्तक विक्री केंद्र म्हणतो आपण त्याला. टेक्नॉलॉजी हे खूप महत्त्वाचा शब्द आहे, तंत्रज्ञान. त्याच्यानंतर फ्रीडम, फ्रीडम म्हणजे स्वतंत्र, हे पण खूप महत्त्वाचा आहे शब्द. एक्सपिरियन्स म्हणजे अनुभव. सगळे हे 15चे 15 शब्द इथे दिलेले महत्त्वाचे आहेत. ट्रान्सपोर्ट बघा, हे पण महत्त्वाचं आहे. परिवहन, हे 15चे 15 पूर्ण शब्द महत्त्वाचे आहेत. कम्युनिकेशन, संवाद. आणि त्याच्यानंतर बघा ॲब्सेन्स, हे पण खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. हे ॲब्सेन्स म्हणजे अनुपस्थिती. आणि त्याच्यानंतर लास्ट आहे पॉप्युलर, म्हणजेच प्रसिद्ध. तर हे एवढे शब्द करा. आणि जर तुम्हाला सेक्शन 5 म्हणजेच उपयोजित लेखनचा हवा असेल तर मला कमेंट करा. जर आज आपले 100 कमेंट आले की मॅम आम्हाला उपयोजित लेखन पाठवा, तर सकाळी 10पर्यंत तुमच्यासाठी व्हिडिओ अपलोड असणार आहे. आणि तुम्हाला काही डाऊट असेल तर मला कमेंटमध्ये विचारा आणि नेक्स्ट व्हिडिओसाठी कमेंट